नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ सामाजिक आहे. लोकशाही आणि लोकशाहीच्या मूल्यांसोबत संबंधित आहे. लोकशाहीच्या महाकुंभाला सुरुवात झालेली आहे. 17वी लोकसभा निवडणूक सुरू झालेली आहे. त्याचे टप्पे हळूहळू पार पडत आहेत. परंतु या सगळ्या निवडणूक प्रक्रियेमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत आहे, ती म्हणजे मतदानाची घटलेली टक्केवारी. 50 ते 60% दरम्यानच मतदान राहते. का बरं असं? उरलेले नागरिक हे आपल्या देशाचे नागरिक नाहीत का? किंवा ज्यांनी फक्त मतदान केलं त्यांनाच सरकार सुविधा पुरवणार आहे का? मित्रांनो, घराबाहेर पडा. मतदानासाठी जो सुट्टीचा दिवस असतो तो फक्त एक हॉलिडे म्हणून तुम्ही साजरा करू नका. आपल्याला ती एक मिळालेली छोटीशी सूट आहे, त्याचा योग्य उपयोग करा. आपल्या एका मताची किंमत ओळखा. माझं कार्यक्षेत्र औरंगाबाद आहे आणि माझं मतदान क्षेत्र नागपूर आहे. मी 600 किलोमीटर लांब मतदानासाठी फक्त गेलो होतो. तिथे सहपरिवार मी मतदान केलं आणि त्यानंतरचा जो आपलं कर्तव्य बजावल्यानंतरचा जो आनंद असतो तो खरंच अवर्णनीय असतो. मित्रांनो, निदान त्या आनंदासाठी तरी घराबाहेर पडा आणि मतदान करा. 1952ला ज्यावेळेस पहिली निवडणूक झाली होती त्यावेळेस पर हेड प्रतिमानशी सरासरी खर्च 60 पैसे आला होता. 2014च्या निवडणुकीमध्ये जवळपास 46 रुपये खर्च आला होता आणि या निवडणुकीत तर जवळपास 72 रुपये पर हेड खर्च येणार आहे. म्हणजे जर 1000 लोकांनी जर मतदान केलं नाही तर जवळपास 72,000 रुपयाचं नुकसान निवडणूक आयोगाचं होणार आहे. मित्रांनो, हा आपलाच पैसा आहे. घराबाहेर पडा, मतदान करा. माझा नागपूरपर्यंतचा जो निवडणुकीचा प्रवास होता त्याच्यामध्ये जेवढी रेल्वे स्टेशन, बस स्टॉप असतील त्या ठिकाणी मी पत्रकं वाटली, लोकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही माझ्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी रॅली काढली, गावातल्या लोकांना प्रबोधन केलं, त्यांच्यामध्ये सुद्धा मतदानाविषयी जागृती करण्याचा प्रयत्न केला. त्यासंबंधीची क्षणचित्रे आपण या व्हिडिओमध्ये पुढे बघणारच आहोत. मित्रांनो, आपल्या एका मताची किंमत अतिशय जास्त असते. आपण सरकारला दोष देताना मागे पुढे बघत नाही. मात्र ज्यावेळेस आपली वेळ येते त्यावेळेस मात्र आपण मागे सरतो. असं होऊ देऊ नका. आपल्या मनाजोगतं सरकार आणणारं ठरू शकतो. त्याच्यामुळे कुणाला तरी मतदान करा, पण मतदान नक्की करा. माझी शाळा जरा ग्रामीण भागामध्ये आहे, तेव्हा ग्रामीण भाषेतच सांगतो. ज्यावेळेस पाऊस पडतो, जर इतकीशी ओल गेली असेल जमिनीमध्ये तर आपण पीक पेरत नाही. का बरं? कारण पीक चांगलं येणार नाही, पीक मध्येच जळून जाईल. तेव्हा मित्रांनो, जर आपलं लोकशाहीचं पीक चांगलं यायचं असेल तर आपल्या मताची ओल बरीच खोल जाऊ द्या आणि भरघोस मतदान करा. 90-95% मतदान झालं पाहिजे. तेव्हाच आपली लोकशाही खऱ्या अर्थाने प्रगल्भ होईल, यशस्वी होईल. आपला वाटा त्याच्यामध्ये नक्कीच असेल. चला मित्रांनो, घराबाहेर पडा आणि मतदान करा. 23 तारीख को इलेक्शन है, तो इलेक्शन में 100% मतदान करना है. किसी को भी करो, लेकिन करो जरूर. ठीक है? 23 तारीख को इलेक्शन है, इलेक्शन में 100% वोटिंग करना है. माझ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी गल्लोगल्ली फिरून लोकांमध्ये जनजागृती केली. अगदी रोडवरील बाईकवर असणाऱ्या लोकांना सुद्धा त्यांनी पत्रकं वाटली आणि त्याचा खरोखरच छान सकारात्मक परिणाम दिसून आला. लोकांनी या उपक्रमाची प्रशंसा तर केलीच, परंतु 100% मतदान करण्याची शपथ सुद्धा घेतली. बाजारपट्टीत फिरत असताना आमच्या शिक्षक मित्रमंडळींनी सुद्धा आम्हाला मोलाची मदत केली. बरं, पत्रकार मंडळी, गावकर मंडळी हिरिरीने या फेरीमध्ये सहभागी झालेले होते आणि लोकांमध्ये प्रबोधन करण्यासाठी स्वतःहून पुढे येत होते. दुकानदार मंडळी, चहाच्या टपरीवर असणारी मंडळी, वैचारिक मंडळी, गावकरी मंडळी तसेच वयोवृद्ध मंडळी सुद्धा या उपक्रमामध्ये आम्हाला दाद देत होती आणि आम्हाला सहकार्य करत होती. आमच्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक ठिकाणी जाऊन त्यांना मतदानाबद्दल माहिती दिली, मतदान कसं करायचं त्याच्याविषयी सुद्धा माहिती दिली. तरुणांचा सुद्धा लक्षणीय सहभाग आम्हाला लाभला. पत्रकार मंडळींनी सुद्धा आमच्या या उपक्रमाची फार छान दखल घेतलेली आहे. आपलं एक मत जीवन बदलून टाकते, हेच तर वनिताला या फोटोतून सुचवायचं नसेल ना. गावात सर्वच प्रतिष्ठित मंडळींनी सुद्धा आम्हाला यामध्ये फार मोलाचं सहकार्य केलं. विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायतमध्ये जाऊन तिथे सुद्धा लोकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात यशस्वी सुद्धा झालेत. सकाळच्या वेळी बाजारपट्टीमध्ये भरपूर लोक भेटतात आणि जनजागृती करण्यासाठी खूप मोठा वाव असतो हे विद्यार्थ्यांनी आधीच हेरून ठेवले होते. त्यामुळे विद्यार्थी सकाळच्या वेळीच त्या ठिकाणी उपस्थित राहिले आणि भरपूर लोकांना मार्गदर्शन केलं. आमच्या मित्रमंडळींनी सुद्धा त्यात आम्हाला मोलाची साथ दिली. बरं,
वयोवृद्ध मंडळीसुद्धा गमतीने आमच्या विद्यार्थ्यांना विचारत होते, कुणाला मतदान करू रे बाळा? पण आमचे विद्यार्थी सुद्धा तितक्याच प्रगल्भतेने उत्तर देत होते, कुणालाही मतदान करा, मात्र घराबाहेर पडा आणि मतदान कराच. यामध्ये आमचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांनी सुद्धा आम्हाला मोलाचं सहकार्य केलं. गावातले दानशूर व्यक्ती यांनी सुद्धा आम्हाला या प्रकल्पामध्ये सहभाग दिला आणि लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी आपला वाटा उचलण्याची तयारी दर्शवली.